श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, मनाप्रमाणे एखादी गोष्ट घडली की आपण आनंदी होतो, पण जेव्हा विरोधात घडली की आपण दुःखी होतो आणि स्वतःविषयीच नाराज होतो. पण श्रोते हो, आयुष्य हे असंच असतं. सुख दुःखाचं हेलकावं घेत हे चालत राहावं लागतं. आकाशामध्ये जेव्हा ऊन आणि पावसाचा संघर्ष असतो ना, तेव्हाच इंद्रधनुष्य तयार होत असतं. आयुष्य सजवायचं असतं ते अशा इंद्रधनुष्याने. श्रोते हो, तडजोडीमुळं नुकसान होत नसते, तर संधी मिळत असते इंद्रधनुष्य फुलवण्याची. श्रोते हो, शब्दांना दात नसतात, पण शब्द ना जेव्हा अंतःकरणाला चावतात तेव्हा खूप वेदना होतात. आणि शब्दांचा घाव एवढा गहरा असतो की माणसाचं संपूर्ण आयुष्य संपुष्टात येतं. पण श्रोते हो, तो घाव भरून निघत नसतोय. म्हणून माणसानं थोडंच बोलावं, पण गोड बोलावं. चांगल्या लोकांना देव नेहमी त्रास देत असतोय, पण त्यांची साथ मात्र कधी सोडत नसतोय. आणि वाईट लोकांना देव खूप काही देत असतो, पण त्यांना साथ कधी देत नसतोय. ध्यानात ठेवा, निराशवादी विचार ठेवल्यानं कधीच यश मिळत नसतं. आणि सकारात्मक विचारसरणी असल्यास आपली प्रगती होत असते. श्रोते हो, जर नशीब हे काही चांगलं देणार असेल तर त्याची सुरुवात कठीण गोष्टीनं होत असते. आणि नशीब जर काही अप्रतिम देणार असेल तर त्याची सुरुवात ही अशक्य गोष्टीनं होत असते. बघा, पडते का? नक्की विचार करूया. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. कोणालाही दुखावू नका, कारण तुम्ही माफी मागितली तरी तो नक्कीच दुखावला जाईल. जसं तुम्ही भिंतीवरचा खिळा काढलात तरी खुणा राहतात. अगदी सरळ मार्गी असणं हेही एक प्रकारचं पापच असतं. हे पाप कालांतरानं मनुष्याच्या दुर्बलतेचं कारण बनतं. जे अवास्तव अपेक्षा करत नाहीत ते खरे भाग्यवान असतात, कारण त्यांच्यावर निराश होण्याची पाळी येत नसते. मोठं काम करण्याचा एकच मार्ग असतो. जे काम करत आहात ते प्रेमानं करा. ज्यावेळी अहंकार नष्ट होतो त्यावेळी आत्मा जागृत होतो. आपण वेळेचं रक्षण कराल तर वेळ आपली रक्षा करेल. कीर्ती हा चांगल्या कर्माचा सुगंध असतो. आनंदाचा उत्सव साजरा करायला क्षणाचे नाही, तरी सुख निर्माण करणाऱ्या मनाची गरज असते. ज्याची सुरुवात इमानदारी कष्टापासून होते त्यांनी ओळख निर्माण करण्याची गरज भासत नसते. त्यांना सगळ्या गोष्टी आपोआप मिळतात. आपल्याला किती लोक ओळखतात याला महत्व नसतं, तर ते आपल्याला का ओळखतात याला महत्व असतं. माग माग धावल्यानंतर जे पुढं पुढं पळत असतं तिथं थांबायचं असतं. ध्यानी मणी नसताना जे मिळतं त्याला जीवापाड जपायचं असतं. माणसाची नीतिमत्ता ही साफ पाहिजे. भले काही मिळवता नाही आलं तरी चालेल, पण कुणाचं हिसकावलं नाही याचा आनंद कायम सोबत राहील. माणूस इतर गोष्टीत कितीही कच्चा असला तरी चालेल, पण तो माणुसकीमध्ये पक्का असला पाहिजे. पद महत्वाचं नसतं, तर आपल्या विचारांची गुणवत्ता महत्वाची असते. प्रामाणिकपणा हा दिसत नसतो दाखवण्यातून, तो तर दरवळत राहतो व्यक्तीच्या वागण्यातून आणि जगण्यातून. स्वाभिमानावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी आपण दुसऱ्यांना आदरानं वागवण्याची काळजी घेतली पाहिजे.
सजवण्याची किमी अंगी असली की अशा व्यक्तींकडं बेरंग वाटावं असं काही शिल्लक राहत नसतं. भीतीला टाळाल तर ती वाढत जाते, भीतीचा सामना कराल तर ती पळवून जाते. माणुसकी तर तेव्हाच मरते जेव्हा 50,000 कमावणारा अधिकारी 300 रुपये कमावणाऱ्या मजुरांची लाच खात असतो. जे आपलं आहे ते वास्तव आहे ते स्वीकारणं, जपणं आणि विस्तारत नेणं हे आपलं काम असतं. विस्तारत नेताना काही नवनिर्मिती सुद्धा होत असते जी मोठं यश मिळवून देते. पण आपण वास्तवाच्या पल्याड एकदम मोठी झेप घेण्याचा प्रयत्न करत असतो. मुळात आपण त्या झेपेसाठी अनुभव शून्य असलो तरी इतरांकडे बघून काहीतरी पकडण्याचा प्रयत्न करतो. पण हाताला काही लागत नाही. त्या प्रयत्नात हातचंही गमावून बसतो. म्हणून झेप घ्या, पण झेपेला अशीच घ्या, आवाक्या बाहेरची नको. जग हे प्रेमानं जिंकता येतं, शत्रुत्वानं नाही. जिथं तुम्ही काहीही करू शकत नाही तिथं एक गोष्ट मात्र नक्की करू शकता, तो म्हणजे प्रयत्न. पुस्तकं वाचण्यासाठी झुकलेली मान आयुष्यभर ताठ मानेनं जगायला शिकवत असते. जिथं पक्षपात चालत असतो तिथं न्यायाची अपेक्षा करणं व्यर्थ असतं. मेलेल्या पेशंटला व्हेंटिलेटरवर ठेवून बिल वाढवणाऱ्या अवलादीपेक्षा शरीर विकून जीवन जगणारी वेश्या ही कधीही श्रेष्ठ असते. जर एखाद्याचा वेळ हा आपल्यापेक्षा जास्त किमती असेल तर त्या व्यक्तीला उगाच फोन मेसेज करून आपली स्वतःची लायकी कमी करायची नसते. न हारता, न थकता, न थांबता प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधी कधी नशीब सुद्धा हरत असतं. अभ्यासाद्वारे मिळणारे यश हे दैवी नसतं तर ते कष्टाचं असतं. बापाच्या पैशावर घमंड करण्यात काही मजा नसते. खरी मजा तर तेव्हा असते जेव्हा आपल्या पैशांवर बाप घमंड करत असेल. कोणी आपल्या पुढं जाते म्हणून नव्हे तर तो वेग आपल्याला झेपणारा असा हवा. अपघातांना जास्त वेग देखील कारणीभूत असतो, रस्त्यावरही आणि आयुष्यातही.